वाशिम शहरात सध्या डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। पेरणीचा हंगाम जवळ आल्यामुळे ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी डिझेल अत्यावश्यक असते। डिझेल उपलब्ध नसल्यामुळे पेरणीची कामे उशिरा होत आहेत, सिंचनावर परिणाम होत आहे, ट्रॅक्टर व मशागतीची कामे थांबली आहेत। या परिस्थितीमुळे शेतकरी यांमध्ये चिंता वाढली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली आहे। न्यूज वनमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जो पंप आहे, पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, छाबडा यांचा। गत काही दिवसापासून जो टंचाई भासत आहे, पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे आणि सामान्य ग्राहकाला जो त्याचा मनस्ताप होत आहे, काही त्रास होत आहेत। इथे रांगा दिसत आहेत आपल्याकडे आणि ग्राहक हे प्रतीक्षित आहेत की डिझेल पेट्रोल आपल्याला कधी मिळणार। पण ही समस्या जाणवत आहे, तर त्या समस्या प्रकर्षाने जाणवण्याचं कारण काय आहे आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहे, तर आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत। तर काही ग्राहकांशी आपण संवाद साधणार आहोत। तर दादा, आपल्याला कधीपासून ही समस्या जाणवत आहे किंवा या समस्येबद्दल काय वाटत आहे, याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय सांगाल? 15 दिवस झाले डिझेल भेटून नाही राहिलं। रातच्या 2:30 3 वाजले, झोप नाही, काय नाही, शेतातले कामं बंद आहेत। जे प्रामुख्याने आपण शेती व्यवसाय करतात आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय आपला आहे, त्या कारणाने आपल्याला पेट्रोल डिझेलची टंचाई ही भासत आहे आणि गेल्या 8-10 दिवसापासून ही समस्या जाणवत आहे। कुठल्याही वाशिमच्या पेट्रोल पंपावर गेला असता हीच परिस्थिती जाणवत आहे। तर काय वाटते, ही परिस्थिती का आली असेल किंवा टंचाई का भासली असेल? सरकारला माहिती। सरकारलाच माहित असेल की टंचाई कशा काय मुळे आली ती। तर यावर तरुणपाय म्हणून सरकारने काय उपाययोजना करावीत किंवा पेट्रोल पंपावर कोणत्या उपाययोजना असायला पाहिजे जेणेकरून ग्राहकांची जी ही तारांबळ उडाली आहे आणि आपल्या सामान्य ग्राहकाला जो त्रास होत आहे, तर यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे सरकारने? सरकारने सगळ्या समान हक्क द्यायला पाहिजेत। सरकारने सगळ्याला डिझेल द्यायला पाहिजे, पेट्रोल डिझेल याची टंचाई पडू नये। कारण की कास्तकाराला कसं आहे, आता पेरणीचा आता दिवस जवळ आले, आता बेड पाडल, कोणी रोटर करल, जे कामं येतं ते राहिले शेतातले। त्याच्यामुळे आता डिझेल नाही भेटलं तर मग शेतातले कामं कसे होतील? मग आता काय करावं? आता इथं आम्ही 2-2, 3-3 वाजता इथं बसायला लागलो, 4 वाजा लागले आम्हाला झोप नाही, जेवण नाही, तिथून ते चहा पाण्याची सोय नाही। आता आम्ही इथं बसलो, आम्ही करंजीला आणायचो। म्हणजे एकंदरीत आपण पैसे द्यायचे आणि आपल्याला जी मागणी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण लाईनमध्ये ताटकत पडायचं आहे आणि उपाशी दापाशी किंवा पाण्याची व्यवस्था आहे, वरून एवढा उन्हाचा प्रहर आहे, एवढ्या डिग्री 40च्या वर डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान असताना आपल्याला या समस्येचा सामना करावा वाटत आहे।